पटकन आपण आता हा एकदम डायरेक्ट जो आहे तो 22वा चॅप्टर आपण घेणार आहे. तर त्याच्या आधीच सगळं जे आहे ते अमृता मॅडम घेतीलच सुरुवातीला सोमवारपासून, आणि मग मी घेईन बाकीचे नंतरचे चॅप्टर. तर मध्येच हा थोडासा आज आपण हा घेऊन घेऊ चॅप्टर. मॅडमलाही थोडा वेळ नव्हता त्याच्यामुळे. आवाज येतोय ना माझा? येतोय मॅडम. ठीक आहे चंद्र. तर हे 22वं जे प्रकरण आहे त्याचं टायटल आहे पाषाण हृदयी मूर्ती. पाषाण हृदय मूर्ती. एक पतिव्रता हिंदू स्त्री म्हणून मला माझ्या पतीबद्दल काही तक्रार करायची नाही, पण त्यांचे हे जडवादी भौतिक विचार पालटावे अशी मला तळमळ लागली आहे. माझ्या ध्यानाच्या खोलीमध्ये जी साधू संतांची चित्रे आहेत त्यांची कुचेष्टा करण्यात त्यांना आनंद वाटतो. माझ्या प्रिय भावा, तू त्यांच्या स्वभावात पालट घडवून आणशील अशी माझी पुरती खात्री आहे. करशील ना तू हे काम? आता डायरेक्ट सुरुवात अशी केल्यामुळे जनरली आपल्याला कळत नाही की काय चाललं आहे. तर ऍक्च्युली त्यांची बहीण आहे रमा नावाची. तर तिच्या पतींबद्दल ती आपल्या भावाला कंप्लेंट करते, म्हणजे स्वामी योगानंदांना सांगते आहे की त्यांचा स्वभाव असा आहे की ते माझ्या खोलीमध्ये जे सगळे जे पिक्चर लावले, साधू संतांचे चित्र वगैरे जे लावलेले आहे त्यांची ते कुचेष्टा करत असतात. म्हणजे त्यांना त्या सगळ्या गोष्टी आवडत नसतील कदाचित म्हणून. आणि स्वभावही असतो कोणाकोणाचा, त्याच्यामुळे त्या आपल्या भावाकडे कंप्लेंट करतात ते. तर आपण पुढे बघू. माझी सर्वात वडील बहीण रमा माझ्याकडे अजिजीच्या मुद्रेने पाहत होती. अजिजीच्या म्हणजे अगदी बा आता तूच माझ्यावर काहीतरी कृपा कर अशा प्रकारे तिची मुद्रा होती. गिरीश विद्यारत्न गल्लीमध्ये तिच्या कलकत्त्यामधील घरी मी तिला थोडा वेळ भेटण्याकरिता गेलो होतो. म्हणजे गल्लीचं नाव सांगितलंय त्यांनी. तिच्या घरी ते कलकत्त्यामध्ये गेले होते थोडा वेळ तिला भेटायसाठी. तिच्या विनंतीमुळे माझे मन द्रवले. माझ्या बालपणीच्या आयुष्यावर तिचा खोल असा आध्यात्मिक विचारांचा ठसा उमटला होता. म्हणजे ती पण आध्यात्मिकच होती आणि तिच्या सोबत राहूनच यांना बऱ्याच गोष्टींची पण सवय लागली होती चांगल्या. आणि आईच्या मृत्यूमुळे आमच्या कुटुंबात जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी आपल्या ममतेने भरून टाकण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला होता. तर तिने आईची जागा घेतली होती असं त्यांचं म्हणणं आहे. ताई, जरूर, मला शक्य आहे ते मी करीन, मी स्मित केले. तिचा नेहमीचा चेहरा साधारणपणे शांत व आनंदी असायचा, पण हल्ली तिच्या चेहऱ्यावर विषण्णतेची छटा असायची. ती छटा नाहीशी करण्याकरिता मला उत्सुकता लागलेली होती. रमा आणि मी मार्गदर्शनाकरिता थोडा वेळ शांतपणे प्रार्थनेला बसलो. 1 वर्षापूर्वी माझ्या बहिणीने क्रियायोगाची दीक्षा देण्याबद्दल मला विचारले होते. त्या साधनेमध्ये ती बरेच प्रगती करीत होती. म्हणजे यांनीच तिला दीक्षा दिली होती क्रियायोगाची. मला एकदम स्फूर्ती आली. मी म्हणालो, उद्या मी दक्षिणेश्वरला काली मातेच्या मंदिरात जाणार आहे. आता हे सगळं आपल्याला मागच्या चॅप्टर मध्ये बघितलंच आहे की काली माता दक्षिणेश्वर काय आहे ते सगळं माहिती आता आपल्या सगळ्यांना. तर मी तिथे जाणार आहे, तर तू माझ्या बरोबर चल आणि आपण दोघांबरोबर येण्याकरिता तुझ्या यजमानांचे मन वळव. म्हणजे तुझ्या पतींना पण तू म्हण असं बघ, त्यांना चलायला सांग बघ. मला वाटते की त्या पवित्र स्थानाच्या वातावरणात जगन्माता त्यांच्या हृदयाला स्पर्श करील. आता जगन्माता यांना कशी मदत करत होती हे आपण त्याही चॅप्टर मध्ये बघितलं होतं की मास्टर महाशयांनी त्यांना सांगितलं होतं की काय काय करायचं. म्हणजे ते त्यांची प्रार्थना जगन्मातेपर्यंत पोहोचवत होते आणि ती त्यांना कशी मदत करत होती. तर त्यांना तेच वाटलं की आता आपण जर काली मंदिरामध्ये यांना घेऊन गेलो, म्हणजे बहिणीच्या मिस्टरांना आणि बहिणीला, तर काहीतरी त्यांच्या स्वभावात बदल घडेल वगैरे असं त्यांना वाटलं म्हणून ते सांगतायत. वातावरणात जगन्माता त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल. ह्या पुस्तकाच्या मध्ये एक एक वाक्य इतकं महत्वाचं आहे आणि वाक्यापेक्षाही वाक्य रचना पण खूप सुंदर आहे. म्हणजे वरच्या लेवलचं जे आहे लिहिले लिखाण आपण जे म्हणतो ते आहे. एक एक शब्द इतका म्हणजे काळजीपूर्वक ऐकण्यासारखा आहे. ज्यांना खरोखर याचा अभ्यास करायचा आहे त्यांनी खूप लक्ष देऊन ऐकायचं आहे. पण
त्यांना आपण तेथे कशाकरिता नेत आहोत हे त्यांना कळू देऊ नको. बहिणीने मोठ्या आशेने होकार दिला. दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे रमा व तिचे यजमान या सहलीला जाण्यास्तव तयार असलेले पाहून मला आनंद झाला. मला फार आनंद झाला. आमची घोडागाडी खडखड आवाज करीत दक्षिणेश्वरच्या दिशेने अप्पर सर्क्युलर रोडवरून जशी जायला लागली तेव्हा माझे मेहुणे सतीशचंद्र बोस यांनी गुरुजनांच्या योग्यतेची टवाळी करण्यास सुरुवात केली. म्हणजे त्यांचा तो स्वभावच होता की ते नावं ठेवायचे गुरुजनांना, गुरूंना वगैरे, मोठे जे लोक असतात त्यांना. रमा गुपचूपपणे अश्रू ढाळीत होती. आता जनरली जे लोक अध्यात्मामध्ये असतात तर त्यांना हे सहन नाही होत की दुसरी व्यक्ती कशी बॉ टिंगल उडवू शकते आणि कशी टवाळी करू शकते एवढ्या मोठ्या मोठ्या जे साधक असतात त्यांची. पण काही लोकांना त्याचं ज्ञानच नसतं, त्यामुळे यांना असं वाटत होतं की आपली बहीण रडते बा, हे मी पाहिले. ते म्हणाले, ताई रडू नकोस, मी तिला हळूच सांगितले. त्यांची ही चेष्टा आपण गंभीरतेने मनावर घेत आहोत याचे त्यांना समाधान मिळवून देऊ नकोस. सतीश बाबू म्हणत होते, मुकुंदा, तू ह्या नालायक भोंदू लोकांच्या बद्दल कसा आदर दर्शवितोस? साधूचा नुसता चेहराच मला किळस आणतो. ह्यांचे शरीर एकतर एखाद्या हाडांच्या सापळ्यासारखे असते किंवा एखाद्या हत्तीसारखे गलेलट्ट असते. मी खदखदून हसलो. म्हणजे त्यांनी त्यांना जाणवू नाही दिलं की तुम्ही असे जे बोलता आहात, अपमान करता त्या साधूंचा, तर तो काही मला आवडत नाही वगैरे असं त्यांनी काहीच नाही, आणि त्यांच्या गोष्टींना थोडासा दुजोरा दिल्यासारखं त्यांनी दाखवलं. अशी ही प्रतिक्रिया झालेली पाहून सतीश बाबूंना राग आला. मग त्यांना अजून राग आला. ते एकदम चिडून गप्प बसले. जशी आमची गाडी दक्षिणेश्वर मधील मंदिराच्या परिसरात आली तसे ते उपहासपूर्वक मला म्हणाले, मला वाटते ही जी सहल आहे ती मला सुधारण्याकरताच एक योजना आहे. म्हणजे त्यांना हेही माहिती होतं की आपण कुठे चुकतो आहे आणि कशासाठी हे सगळं चाललं आहे. पण जो स्वभाव असतो ना तो बदलू नाही शकत, म्हणून त्यांनी ते नेहमीप्रमाणे बडबड करायला सुरुवात केली होती आणि साधूंना शिव्या वगैरे द्यायला सुरुवात केली. काही उत्तर न देता मी जेव्हा वळलो तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, तरुण साधू बुवा, आपल्या दुपारच्या भोजनाची सोय मंदिरातील व्यवस्थापकांच्या कडून व्यवस्थितपणे करून घेण्याचे विसरू नका. म्हणजे त्यांना मंदिरात येण्यापेक्षा दुपारच्या जेवणाची पडली होती आणि त्यांनी मग आपल्या जेवणाची सोय करावी लागेल बा तुम्हाला, म्हणून त्यांना सांगितलं. सतीश बाबूंना तिथल्या पुजाऱ्यांशी बोलण्याचे टाळावायचे होते. म्हणजे ते स्वतः जाऊन सांगणार नव्हते कारण त्या पुजाऱ्यांशी त्यांना बोलायचं नव्हतं. मी आता ध्यानाला बसणार आहे. दुपारच्या जेवणाची काही काळजी करू नका, मी तुटकपणे बोललो. जगन्माता तिकडे लक्ष देईल, त्यांचा जो पूर्ण विश्वास होता जगन्मातेवर, त्यावरून त्यांनी अगदी दृढ निश्चयाने हे वाक्य सांगितलं. जगन्मातेवर माझा बिलकुल विश्वास नाही. एक साधी गोष्ट सुद्धा ती माझ्याकरिता करील असे मला वाटत नाही. पण माझ्या जेवणाबद्दल मी तुला जबाबदार धरणार आहे. समजा मला जेवण नाही मिळालं तर तू जबाबदार असेल. सतीश बाबूंच्या आवाजामध्ये धमकीचा सूर होता. काली मातेच्या म्हणजे त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलंय, प्रकृती मातेच्या स्वरूपातील ईश्वर. आता हे सगळं आपण बघितलं, काली माता काय, कशी ती आईसारखीच आपल्याला असते. आता यांनी इथे पहा शब्द कसा घेतलाय, प्रकृती मातेच्या स्वरूपातील ईश्वर. म्हणजे प्रकृती, जी सृष्टी, जो निसर्ग आहे, तीच काली माता आहे आणि हे सगळ्या सृष्टीमध्ये तीच चराचरामध्ये आहे आणि तीच आपल्यामध्ये पण आहे. हे आपण सगळं नेहमी बघतच असतो. काली मातेच्या भव्य मंदिराच्या समोरील ओसरीकडे मी जावयास निघालो. आता मी तुम्हाला सांगितलं की मंदिर अतिशय भव्य आहे, खूप मोठे आहे. तर मी गुगलवरून एखादं पिक्चर मिळालं तर टाकेल मी. तेथील एका खांबाजवळ सावलीची जागा मी पसंत केली. तेथे पद्मासन घालून बसलो. सकाळचे फक्त 7च वाजले होते. पण सूर्याचे ऊन तापदायक वाटू लागले होते. जसजसा मी भक्तिभावाने समाधी अवस्थेमध्ये जाऊ लागलो तसतसे हे जग माझ्यापासून निसटू लागले. म्हणजे ती जी भावना असते की आपण पूर्णपणे एकरूप झालो आहोत या ईश्वरामध्ये, म्हणजे स्वतःमध्येच आपण जे म्हणतो ते, तर तीच समाधीची अवस्था असते की कशाचीच जाणीव नाही, आपल्या शरीराची नाही, आजूबाजूला काय घडतंय वगैरे कशाचीच जाणीव होत नाही. तर त्यांचं म्हणणं तेच आहे की तसतसे हे जग निसटू लागले. माझे मन काली मातेच्या ठिकाणी केंद्रित झाले होते. दक्षिणेश्वर मधील ह्याच मंदिरातील तिची मूर्ती महान सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांना फार प्रिय असे. त्यांच्या तळमळीच्या हाकेला ही दगडाची मूर्ती
सजीव देह धारण करून उत्तर देत असे, त्यांच्याशी बोलत असे. म्हणजे त्यांची इतकी घनिष्ठता होती काली मातेशी. तर याचे पुष्कळ उदाहरण आहे. म्हणजे अक्षरशः काली माता त्यांना भरवायची, ते काली मातेला भरवायचे. म्हणजे काही जसं आपण घरामध्ये असतं आई आणि मुलाचं नातं जसं असतं तसं त्यांचं ते लीला सुरू असायच्या दोघांच्या. तर ते तेच सांगताय की तळमळीने त्यांनी हाक मारली की ती बरोबर सजीव जी दगडाची मूर्ती आहे ती सजीव देह धारण करून त्यांच्या जवळ यायची आणि ते बोलायचे त्यांच्याशी. पाषाण मूर्तीमध्ये वास करीत असणाऱ्या मूक अशा हे जगन्माते, मी प्रार्थना करू लागलो. तुझ्या प्रिय भक्ताकरिता, रामकृष्णांकरिता त्यांच्या प्रार्थनेवर तू मानवी रूप धारण केलेस. म्हणजे ते जेव्हा प्रार्थना करायचे तेव्हा तू यायचीस. तर मग ह्या तुझ्या तळमणाऱ्या लेकराच्या आक्रंदनाला का बरं उत्तर देत नाहीस? आपल्याला हे पण मागच्या याच्यामध्ये बघितलं आपण चॅप्टर मध्ये, पण हे पण किती तळमळायचे आणि किती व्याकुळता होती की कालीमाता प्रगटच झाली होती शेवटी. आणि ते श्री मास्टर महाशयांना सुद्धा सांगायचे की तिला निरोप द्या आणि माझं सांगा बुवा की माझी तळमळ काय आहे. जसजसं मी ध्यानात मग्न होत गेलो तसतशी माझी उत्कंठाही अमर्यादपणे वाढत जाऊ लागली आणि दिव्य शांतीचा लाभ होऊ लागला. अतिशय शांतीची जाणीव त्यांना आतमध्ये वाटायला लागली. असे 5 तास निघून गेले. बापरे, म्हणजे विचार करा, आपण अर्धा तास ध्यान मोठ्या मुश्किलीने करू शकतो आणि हे लोक 5 तास निघून गेले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्या मातेस मी अंतश्चक्षुनी न्याहाळीत होतो तिने मला उत्तर दिले नाही. तेव्हा मी जरासा नाउमेद झालो. कधी कधी भक्ताच्या आळवणीला उत्तर देण्यास परमेश्वर त्याची कसोटी घेण्याकरता विलंब लावतो. पण शेवटी चिकाटी धरणाऱ्या भक्ताला तो त्याला प्रिय अशा रूपात दर्शन देतो. प्रिय अशा रूपात दर्शन देतो, हे वाक्य पहा किती महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या भावाने त्या ईश्वराला, म्हणजे आपल्याच अंतस्थ आतमध्ये आपणच असतो ते, त्याला ज्या भावनेने तुम्ही आळवाल, ज्या भावनेने प्रार्थना कराल आणि बोलवाल, त्या भावनेने तो आपल्या समोर प्रगट होतो. म्हणजे तेच आपलंच प्रतिबिंब आपल्या समोर प्रगट होतो. ऍक्च्युली याचा अर्थ असा आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की कधी कधी भक्ताच्या आळवणीला उत्तर देण्यास परमेश्वर त्याची कसोटी घेण्याकरिता विलंब लावतो. पण नंतर शेवटी चिकाटी पाहिजे. रामकृष्ण परमहंसांमध्ये इतकी चिकाटी होती की ते अक्षरशः रात्रंदिवस व्याकुळ होऊन त्या मंदिरामध्ये असे लोळण सुद्धा घ्यायचे की तू आता मला दर्शन दे. इतके दिवस निघून गेले, एक दिवस गेला, माझा एक एक दिवस वाया जातो आहे, अशा प्रकारे त्यांचा भाव असायचा. तेव्हा त्यांना ते दर्शन झालं आणि तशीच व्याकुळता यांच्यामध्ये पण होती. त्यामुळे ते तेच म्हणतात की चिकाटी धरणाऱ्या भक्ताला तो त्याला प्रिय अशा रूपामध्ये दर्शन देतो. मग प्रिय कसं रूप आहे त्याचं? मग ते आईच्या रूपामध्ये त्यांना तिला बघायचं असतं. आणि जगन्माता त्यांनी म्हटलेलंच आहे. तर ही जी काली माता आहे ती आईच्या रूपामध्ये दर्शन देते. तर त्यांचं म्हणणं त्याचं की तुम्हाला जे रूप हवं आहे, वडिलांचं रूप हवं असेल तर त्या रूपामध्ये देतात ते दर्शन, किंवा जे पण मित्राच्या रूपात, प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळे भाव आपले असू शकतात. श्रद्धाळू ख्रिस्ती भक्ताला येशूचे दर्शन होते. हिंदू भक्ताला भगवान श्रीकृष्णाचे दर्शन होते. काली मातेचे दर्शन होते आणि निर्गुणाची उपासना करणाऱ्याला वृद्धिंगत होणारी ज्योत दिसू लागते. ज्योत दिसते, बऱ्याच जणांना हृदयामध्ये दिसते, इकडे पण दिसते. हे सगळं बरंच काही आपल्याला माहिती आता आपण याच्यात आल्यामुळे. तर निर्गुण उपासना जे करतात त्यांना ज्योत दिसते आणि जे सगुण उपासक असतात त्यांना फॉर्म मध्ये, म्हणजे मूर्तीमध्ये, किंवा ते प्रत्यक्ष प्रगट झाले आहे बा मनुष्य रूपामध्ये, अशा प्रकारे दर्शन होत असतं. नाखुशीने मी माझे डोळे उघडले आणि पाहिले तो पुजारी त्याच्या शिरस्त्यानुसार मंदिराचे दरवाजे दुपारच्या वेळी बंद करतो. म्हणजे 12 वाजता ते मंदिर बंद होतं. तर 5 तास ते बसले होते, 7 वाजता बसले, त्याप्रमाणे ते मग त्यांनी नाईलाजाने दर्शन नाही झालं म्हणून डोळे उघडले आणि पुजारी त्यांनी बघितलं की मंदिराचा दरवाजा बंद करत होता. ओसरी मधील एकांतातील जागेवरून मी उठलो व अंगणात पाऊल टाकले. अंगणामधील दगडाची फरसबंदी माध्यान्नीच्या प्रखर उन्हाने तापून निघत होती. फरसबंदी म्हणजे जे टाइल्स वगैरे जे लावलेलं असेल त्या मंदिरामध्ये, त्या दगडाच्या त्याच्यावरती ऊन असल्यामुळे खूप तापून गेले होते. माझे अनवाणी पाय पोळून निघत होते, त्याच्यावरून ते चालायला लागले. तर तितक्याच व्याकुळतेने त्यांनी जगन्मातेला हाक दिली. जगन्माते, मी मनातल्या मनात शांतपणे तक्रार करू लागलो, तू मला दर्शन दिले नाहीस आणि आता या मंदिराच्या दरवाजाच्या आड लपून राहिली आहेस.
आज मला माझ्या मेव्हण्याकरता एक खास प्रार्थना करावायची होती. मनातल्या मनात मी केलेला हा अर्ज ताबडतोब मंजूर झाला. प्रथम एक सुखद अशी थंडगार लाट माझ्या पाठीवरून घरंगळत जाऊन पायांखाली गेली आणि तिने माझी सारी अस्वस्थता दूर करून टाकली. आणि काय आश्चर्य, सारे मंदिर मोठे मोठे होत गेले आणि त्या मंदिराचा भव्य दरवाजा उघडू लागला. काली मातेची पाषाण मूर्ती दृष्टीपुढे हळूहळू दिसू लागली. हळूहळू त्या मूर्तीने एक जिवंत रूप धारण केले. हसत हसत तिने मान हलवून माझे स्वागत केले. माझ्या अवर्णनीय आनंदाला पारावार राहिला नाही. एखाद्या जादूच्या पिचकारीने ओढून घ्यावा तसा माझा श्वास फुफ्फुसातून ओढून घेतला गेला. माझे शरीर अगदी जरी शिथिल झाले नाही तरी निश्चल झाले. म्हणजे ही जी अवस्था आहे ही आपल्याला माहितीये की जेव्हा आपण डीप मध्ये जातो ध्यान करताना सुद्धा, तेव्हा श्वास एकदम हळूहळू हळूहळू कमी कमी होत जाऊन, आता ह्या लोकांना तर खूप अनुभव असेल त्या गोष्टींचा, आपल्यासारख्याला सुद्धा श्वास जेव्हा आपला मंद होतो ध्यानामध्ये, अतिशय मंद मंद होत जाऊन काही क्षणांसाठी का होईना तो बंद होतो. आणि त्यांनी हे पण सांगितलं की माझे शरीर अगदी जरी शिथिल झाले नाही तरी निश्चल झाले. तर आपल्याला पण बरेच वेळा अशी अनुभूती येते की आपण एकदम शरीर नसल्याची जाणीव होते आपल्याला की हे शरीरच नाहीये आपण, आणि एकदम निस्तब्ध, एकदम ब्लॉक झाल्यासारखं, म्हणजे हलू शकत नाही, काही नाही. तर ही स्थिती त्यांची झाली कालीमातेच्या दर्शनामुळे. पहा कशी आई धावून येते व्याकुळता निर्माण झाली की. आणि मग जाणीव किंवा चेतना एका दिव्य उन्मादाने वृद्धी पाहू लागली. आणि हीच ती जाणीव आणि चेतना, अवेअरनेस जे आपण म्हणतो, सतत मॅडम सांगत असतात आपल्याला आपली चेतना कशी वाढवायची. आणि तीच ही चेतना की जी आपल्याच आतमधली जी मूर्ती आहे काली मातेची, ती आपल्या समोर प्रकट होते. कारण त्यांना आईच्या रूपात तिला बघायचं होतं, काली मातेच्या रूपात बघायचं असल्यामुळे त्यांच्या पुढे ती अशा प्रकारे प्रकट झाली. तर ते आपल्याच आतमधलं असतं, आपलंच प्रतिबिंब असतं. माझ्या डावीकडे गंगा नदीवर किती एक मैल अंतरावर आणि मंदिराच्या पलीकडे साऱ्या दक्षिणेश्वरच्या मोहल्ल्यातील सर्व काही दिसू लागले. घराच्या भिंती पारदर्शक पातळशा दिसावायला लागल्या. म्हणजे त्या मंदिरात जिथे ते बसले होते तिथल्या ज्या सगळ्या भिंती होत्या, तर त्या अगदी ट्रान्सपरंट अशा दिसायला लागल्या. आणि ते सगळं बाहेरचं त्या गल्ल्या वगैरे सगळं त्यांना दिसायला लागलं. आता मी ते सगळं बघितलं असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर ते चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. आता ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहित असेल साधारण. घराच्या भिंती पारदर्शक पातळशा दिसायला लागल्या आणि त्यामधून माणसे मोठ्या मोठ्या अंतरावरून इकडे तिकडे जात आहेत असे दिसू लागले. असे दिसू लागले म्हणजे त्यांना ते समाधी लागल्यानंतर ती जी त्यांची चेतना आहे ती दिव्य उन्मादाने वृद्धी पाहू लागली. म्हणजे वाढत वाढत गेली त्यांची चेतना. आणि सगळीकडे जे काय आहे ते प्रकाश रूपाने तो प्रकाश जो फैलला असेल त्याच्यात त्यांना ते लोक दिसायला लागले, भिंती ट्रान्सपरंट दिसायला लागल्या. माझा श्वास जरी थांबला होता आणि शरीर जरी एका निश्चल अवस्थेमध्ये होते, तरी माझे हातपाय मी मोकळे हलवीत होतो. म्हणजे काही जागेची जाणीव आपल्याला असते आणि काही जागा एकदम अशी ब्लॉक झाल्यासारखी होती, असं त्यांना सांगायचंय जनरली. किती एक मिनिटे मी माझ्या डोळ्यांची उघडझाप करून पाहिली. दोन्ही अवस्थांमध्ये मी दक्षिणेश्वरचा सारा भूप्रदेश अगदी स्पष्ट असा होतो पाहू शकत होतो. म्हणजे पूर्णच्या पूर्ण ते मंदिर एका ठिकाणी बसून एकाच ठिकाणी उभं राहून ते बघत होते. पूर्ण परिसर त्यांना दिसत होता. आध्यात्मिक प्रकाश हा क्ष किरणांसारखा जड वस्तूंमधून भेदून पुढे जातो. म्हणजे तो जो आध्यात्मिक प्रकाश, तो जो काली माता जी प्रकट झाली, तिचा जो प्रकाश आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की क्षकिरण म्हणजे आपल्याला एक्सरे माहिती, आपण एक्सरे काढतो तर तो बरोबर तो प्रकाशा रूपानेच आपल्याला तो दिसतो आणि ते दाखवतात पण आपल्याला त्याच्यामध्ये. आणि तो बरोबर त्या फ्रेम मध्ये येतो कसा, तर जड वस्तूंमधून भेदून पुढे जातो. मग त्यांनी सांगितलं की जड वस्तू म्हणजे त्या भिंती ट्रान्सपरंट त्यांना दिसायला लागल्या आणि पूर्ण सगळं बाहेरचं त्यांना दिसायला लागलं. म्हणजेच ते ते जे दिव्य तेज आहे हे सर्वत्र वर्तुळाच्या केंद्रवत आहे. त्याला परीघ असा नाही. त्या सूर्यप्रकाशाने उजळून निघालेल्या त्या प्रांगणामध्ये मी असा उभा असता मला पटून आले की मनुष्य हा साधारणपणे परमेश्वराची एक उधळखोर व नाठाळ पोर असतो.
व ह्या पार्थिव जगाच्या स्वप्नात तो रममाण होऊन राहतो. हे स्वप्न बुडबुड्यासारखे असून त्याला पाया असा काहीच नाही. म्हणजे संपूर्ण आपण प्रकाशमयच असतो. पण हे शरीर जे आहे साधारण, तर हे एखाद्या उधाळखोर व नाठाळ पोरासारखे असते. ह्या पार्थिव जगाच्या स्वप्नात तो रममाण असतो. म्हणजे हे जग पार्थिव असं त्यांना म्हणायचं. जसं माया आहे बा ही सगळी. हे जे सगळं दिसतंय, मॅडम पण आपल्याला नेहमीच सांगत असतात की हे सगळं दिसतंय ते काहीच नाहीये. आपल्याला तो भ्रम असतो साधारणपणे. तर तेच तो संदर्भ इथे आहे असं आपण घेऊ शकतो. आता आपल्याला इतकं सगळं माहिती झाल्यामुळे ती जी अवस्था असेल त्यांची आणि काय असेल ते आपल्याला कळू शकतं. अशा या उधळखोर पोराच्या अवस्थेमधून मनुष्य जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा त्याचे जे शाश्वत चिरंतर असे जगत आहे आणि ज्या जगताचा तो जन्मता वारसदार आहे. म्हणजे जे शाश्वत जी आपली चेतना आहे, जे आपलं स्वरूप आहे, मूळ स्वरूप जे आहे, आपणच तो प्रकाश आहोत, याची जाणीव त्यांना व्हायला लागते असं त्यांचं म्हणणं आहे. जन्म जन्मतः वारसदार आहोत. म्हणजे जसं एखाद्या जागेचा कोणी वारसदार असतो, तर त्याला तो वारसा हक्क मिळतो. तर आपण अशा या जगाचे वारसदार आहोत की ते फक्त प्रकाशमय आणि प्रकाश स्वरूपामध्ये आहे आणि आपणच त्याच्या आपण आणि तो एकच आहोत असं त्यांना म्हणायचं आहे. त्याचा त्याला पुनरपी लाभ घडून येतो. म्हणजे पुन्हा या मायेमध्ये अडकल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण या गोष्टीकडे वळतो आणि हे जे प्रकाशाचं स्वरूप प्रगट होतं आपल्यामधूनच ते बाहेर येतं, तर तो जो भाव आहे त्यांचं म्हणणं आहे की ते पुन्हा आपण आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होतो असं. आकुंचित व्यक्तित्वामधून गाडून गेलेल्या माणसाला कुठून तरी निसटून जाणे हे जरुरीचे मानले तरी सर्व व्यापकतेपेक्षा चांगली अशी दुसरी कोणती सुटका आहे. म्हणजे आकुंचित व्यक्तिमत्वामध्ये, म्हणजे जसं की आपण एका फॉर्म मध्येच अडकलेलो आहोत. जसं की मी सुलक्षण आहे, हे माझं शरीर आहे. हे साधारण आपण मनुष्य रूपामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचीच जाणीव असते की आपण असं आहो, आपण तसं आहो. पण त्यांचं म्हणणं आहे की ह्या आकुंचित व्यक्तिमत्वामध्ये गाडून गेलेल्या माणसाला, म्हणजे आपल्यासारख्या माणसाला कुठून तरी निसटून जाणे हे जरुरीचे मानले. म्हणजे जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गाकडे वळतो तेव्हा आपल्याला कळायला लागतं की मूळ स्वरूप आपलं काय आहे आणि मग आपण याच्यापासून, हे जे शारीरिक रूप आहे याच्यापासून आपण दूर जाऊन जे मुख्य आणि सर्व व्यापकता जी आहे त्याच्यामध्ये जेव्हा एकरूप होतो, त्यावेळेस सर्व व्यापकतेपेक्षा चांगली अशी दुसरी कोणती सुटका आहे. म्हणजे आपण आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो असं त्या एवढ्या त्या म्हणजे वाक्यातून त्यांना खरं समजून सांगायचं आहे. आता मला माझ्या परीने मला जेवढं समजलं तेवढं मी सांगितलं. बाकी मॅडम समजून सांगतातच आपल्याला नेहमी. दक्षिणेश्वर मधील ह्या माझ्या दिव्य आणि पवित्र अनुभवात असाधारणपणे वृद्धिंगत झालेल्या म्हणजे दोनच वस्तू, एक मंदिर व दुसरी काली मातेची मूर्ती. म्हणजे दक्षिणेश्वर मधील ह्या माझ्या आता दिव्य प्रकाशाची त्यांना अनुभूती आली आणि पवित्र अनुभवात असाधारणपणे वृद्धिंगत झालेल्या या दोनच वस्तू मला दिसल्या. म्हणजे ह्या तिथे ते उभे आहेत आणि जेव्हा ते समाधीमग्न झाल्यासारखं त्या प्रकाशामध्ये असे न्हावून निघाले, त्यावेळेस त्यांना फक्त दोन दिसत होत्या वस्तू, काहीच दिसत नव्हतं अजून. पहिले ते म्हणतात की ते सगळं बाहेरचं ट्रान्सपरंट दिसायला लागलं होतं, हे सगळं आहे. पण त्यांना म्हणण्याचा अर्थ आहे की मी एकरूप कशाशी झालं होतं, या मंदिराशी आणि फक्त जगन्मातेशी. तर ह्या दोनच गोष्टी त्यांना दिसत होत्या, की काली मातेची मूर्ती आणि ते मंदिर. बाकीच्या इतर वस्तू त्यांच्या नेहमीच्या आकारात दिसत होत्या पण स्पष्ट रूपामध्ये. फक्त प्रत्येक वस्तूच्या भोवती एक मंद प्रकाशाचे श्वेत, नील व सौम्य अशा इंद्रधनुष्यातील रंगाच्या छटांचे वलय होते. म्हणजे तेच की जे बाकीचं त्यांना जे दिसत होतं तर ते असं जसं आपण त्याला म्हणू की ब्लर सारखं दिसत होतं त्यांना. आणि मुख्य प्रकाश जो होता ह्या दोन गोष्टींवरच फोकस होत होता आणि त्यांना त्या स्पष्ट त्या दोनच गोष्टी दिसत होत्या, बाकीचं ब्लर दिसत होतं. तर त्यांचं म्हणणं आहे की एका मंद प्रकाशाचे श्वेत, नील व सौम्य, श्वेत म्हणजे पांढरा, नील म्हणजे निळा आणि सौम्य असा जो प्रकाश असतो तो इंद्रधनुष्यातील रंगांच्या छटांचे वलय होत. तर आपण किती कनेक्टेड आहोत, तर आपल्याला मॅडम जे ध्यान घेत आहेत तर ते आता आपण सगळ्यांना पाठच झालेलं आहे की मॅडम सांगतात आहे की ग्रेट सेंट्रल सन पासून जी आपली एनर्जी आहे ते इंद्रधनुष्य रंगामध्ये आपल्या सहस्रारातून ती आपली हळूहळू खाली कशी उतरते आहे. आणि यांनी इथे तेच सांगितलंय की हे जे रंग आहे
सौम्य अशा इंद्रधनुष्यातील रंगांच्या छटांचे वलय होते. माझे स्वतःचे शरीर मला हलकेसे आणि सहज हवेत वरती सरकू लागल्यासारखे वाटू लागले. म्हणजे शरीर हलके वाटायला लागले. आता हा अनुभव आपल्याला पण माहिती झालाय की जसं जसं आपण वर जातो, जसं मॅडमने सांगितलं की पंख आपल्याला आले आणि मग आपण वरती वरती जातोय, त्याप्रमाणेच पण त्यांची पण स्थिती झाली आहे. आणि मग आपल्याला पण जाणीव होते की आपलं शरीर अतिशय हलकं झालेलं आहे. जेव्हा चक्रांचं पण क्लिन्झिंग होतं आणि ते सगळं शरीराशी शरीरातल्या सगळ्या गोष्टींचं क्लिन्झिंग झाल्यावर आपण हलके हलके होत जाऊन आपण पक्षीप्रमाणे जे उडतंय, हे जे ध्यानाची कल्पना आणि ही जी घेतली आहे मॅडमने, तर ती त्याच्याशीच रिलेटेड. बघा किती छान आपण कनेक्टेड आहोत. तर त्यांचं म्हणणं तेच आहे की हलकेसे आणि सहज हवेत वरती सरकू लागल्यासारखे वाटू लागले. माझ्या सभोवतातील जड वस्तूंच्या अस्तित्वाची पुरती जाणीव असूनही मी सभोवार पाहू लागलो आणि त्या दिव्य दर्शनाचे सातत्य बिघडू न देता थोडाफार जमिनीवर पावलं टाकू लागलो. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये, म्हणजे त्यांना ते समाधीसारखंच झालेलं होतं, ते दर्शन होऊन राहिले, पूर्ण प्रकाश दिसतोय, पण त्या परिस्थितीत ते एक दोन पावलं असे पुढे जमिनीवर टाकायला लागले. आणि एकदम मंदिरातील भिंतीच्या पाठीमागे माझे मेव्हणे मला एका पवित्र बिल्व वृक्षाच्या काटेरी फांद्यांखाली बसून राहिलेले आढळले. पहा, म्हणजे जगन्मातेला त्यांनी काय मागितलं होतं की यांच्या स्वभावात फरक करून दे. ही प्रार्थना जगन्मातेला केली होती की मी यांना घेऊन आलो आहे, तर हे तुला बघायचं आहे काय जो काय प्रॉब्लेम आहे तो. तर तो प्रॉब्लेम जगन्मातेने दर्शन पण यांना दिलं, यांना जे हवं होतं व्याकुळतेमुळे. आणि ज्या गोष्टीसाठी ते आले होते, त्यांची बहीण आणि ते त्यांचे बहिणीचे मिस्टर जे होते, तर ते त्यांची अवस्था काय झाली. जगन्मातेने यांना दर्शन तर दिलं आणि जेव्हा यांनी बघितलं की मंदिराच्या भिंतीच्या पाठीमागे माझे मेव्हणे मला एका पवित्र बिल्व वृक्षाच्या काटेरी फांद्यांखाली बसून राहिलेले आढळले. म्हणजे आता ते शांतपणे बसले होते, म्हणजे त्यांना जे हवं होतं ती स्थिती त्यांच्यामध्ये आली होती, असं त्यांना म्हणायचं आहे. त्यांच्या विचारांची दिशा मला काही एक प्रयत्न न करता कळून येऊ लागली. म्हणजे त्यांना पण शांतपणे बसले होते ते, आणि त्यांच्याही विचारांची जी दिशा आहे ती यांना कळाली या परिस्थितीमध्ये. दक्षिणेश्वरच्या पवित्र वातावरणामध्ये त्यांच्या मनावर जसा पारमार्थिक परिणाम झाला, त्यांच्याही मनावर परिणाम झाला, हे त्यांनी बघितलं, स्वतः बघितलं. पण त्यांच्या मनात अजून माझ्याबद्दल अनुदारपणाचे विचार होते. म्हणजे ठीक आहे ना, ते एकदम काही होतच नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना आदर नव्हता बा माझ्याबद्दल. मी एकदम कालीमातेच्या कृपाळू मूर्तीकडे दृष्टी वळवली. मग त्यांनी कालीमातेकडे बघितलं. जगन्माते, मी प्रार्थना करू लागलो, काय तू माझ्या बहिणीच्या नवऱ्याच्या मनामध्ये आस्तिक्य बुद्धी निर्माण नाही करणार का? आस्तिक्य म्हणजे नास्तिक आणि आस्तिक दोन प्रकार असतात, हे आपल्याला माहिती. नास्तिक म्हणजे जे मानत नाही या सगळ्या गोष्टी, आणि जे मानतात ते आस्तिक. त्यामुळे त्यांनी म्हटलं की आस्तिक्य बुद्धी त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. येथवर स्तब्ध असलेली ती सुंदर मूर्ती शेवटी बोलली, तुझी इच्छा प्रमाण. म्हणजे तू जे म्हणशील ते खरं होईल बा असं. मी सतीश बाबूंकडे हर्ष मुद्रेने पाहिले. एखादी आध्यात्मिक शक्ती कार्य करीत आहे हे जणू उपजत बुद्धीने समजावे, त्याप्रमाणे ते जमिनीवरील आपल्या आसनावरून रागाने उठले. मंदिराच्या पाठीमागे ते धावतच गेले. ते माझ्याकडे मूठ हलवीतच आले. ते सर्वंकष दिव्य दर्शन दृष्टी आड झालं. मग त्यांचं म्हणणं आहे की हे यांच्याकडे ते बघायला लागले की जसे ते रागाने येऊन राहिले बा माझ्याकडे, तर ते दर्शन त्यांना ते लोप पावलं बा, दृष्टी आड झालं. ती कृपाळू जगन्माता मला दिसेनाशी झाली. मंदिराचे पारदर्शकत्व नाहीसे झाले व त्याने आपला पूर्वीचा आकार धारण केला. मग ते पूर्वस्थितीत आलं सगळं. पुन्हा माझे शरीर त्या प्रखर उन्हाने उकडून घामाघूम झाले. म्हणजे आतापर्यंत पहा त्यांना कोणत्याच गोष्टीची जाणीव नव्हती. आधी पहा त्यांना गरम होत होतं, पाय भाजत होते, सगळं होत होतं. आणि अचानक ती स्थिती जेव्हा निर्माण झाली समाधीची आणि दर्शन झालं, त्यावेळेस ते सगळं विसरून गेले की इतक्या गरम उन्हात आपण उभो आहोत, घाम येतोय, काहीच नाही. ती कशाचीच जाणीव नव्हती ना त्यावेळेस. आणि आता परत मूळ स्वरूपामध्ये आल्यावर त्यांना घामही आला आणि ते सांगतात की उन्हाचं जाणीव त्यांना झाली. मी ओसरीच्या आश्रयास उडी मारून गेलो. लगेच पहा, शरीरामध्ये आल्यावर आपल्याला कसे शरीराचे भोग लगेच म्हणजे म्हणजे ज्या गोष्टी आपल्याशी रिलेटेड असतात त्या जाणवायला लागतात. लगेच त्यामुळे ते जिथे सावली होती तिथे लगेच उडी मारून गेले आणि तेथपर्यंत
क्रोधायमान अशा सतीश बाबूंनी माझा पाठलाग केला आणि मग ते त्यांच्या मागे गेले. मी घड्याळाकडे पाहिले, 1 वाजला होता. ते दिव्य दर्शन 1 तासभर टिकले होते. पहा, म्हणजे त्यांना वेळेची पण म्हणजे जाणीव नव्हती की किती 1 तासभर ते चाललं होतं बा दर्शन, असं त्यांचं म्हणणं आहे. तर टाइम स्पेस तर नसतोच, आपल्याला माहितीये सगळ्यांना. तर ते ओरडले, मूर्ख पोरा. माझे मेवणे किंचाळतच उठले. तासन तास तू मांडीवर मांडी घालून आणि एक डोळा दुसऱ्या डोळ्यावर लावून बसला आहेस. मी इथे सारखा येत जात असताना पाहतोय तुला. आमचे जेवण कुठे आहे? आता मंदिर बंद झाले. मंदिरातील अधिकाऱ्यांना तू त्याच्याबद्दल सूचना द्यायचं विसरलास. हो, यांनी सांगितलंच नव्हतं की आम्हाला इथे प्रसाद घ्यायचा म्हणून. आता आमची जेवणाची व्यवस्था करायला उशीर झालाय. कारण त्यांचे काही लिमिटेड असेल, टाइम असेल, त्याच वेळेस ते जेवण मिळत असेल. जगन्मातेचे दर्शन झाल्याचा उन्माद माझ्यामध्ये अजून टिकून होतात. म्हणजे ते त्याच झिंगलेल्या अवस्थेमध्ये होते. त्या कैफात मी म्हणालो, जगन्माता आपल्याला जेवू घालेल. म्हणजे त्यांना किती विश्वास होता. एकदा मला पाहायचे आहे. सतीश बाबू ओरडून म्हणाले, ती तुझी जगन्माता आम्हाला अगोदर काही व्यवस्था न करता कशी जेवण देणार? म्हणजे बा, आधी तुम्ही जर इन्फॉर्म केलं नाहीये की आम्ही इथे जेवण घेणार आहोत, प्रसाद घेणार आहोत, तर मग ती आयत्या वेळेस तुला कशी देते जेवण, मी बघतोच म्हणे आता. त्यांनी ते शब्द उच्चारले न उच्चारले, तोच मंदिरातील पुजारी अंगण ओलांडून आमच्याकडे आला. मुला, तो बोलू लागला, तुझे कित्येक तास ध्यान चालू असताना मी तुझी मुद्रा पाहत होतो. गंभीर व तेजस्वी दिसली मला ती. आज सकाळी तुम्ही मंडळी आलेली मी पाहिली व तुमच्या जेवणासाठी भरपूर अन्न बाजूला ठेवायची मला इच्छा झाली. ज्यांनी अगोदर वर्दी दिली नाही त्यांना जेवण द्यायचे नाही, असा या मंदिरातील शिरस्ता आहे. पण मी तुमच्या बाबतीत अपवाद करतो. म्हणजे त्यांचा तो नियम होता की आधी जर सूचना नाही दिल्या तर तुम्हाला तिथे जेवायला मिळणार नाही. पण तो नियम जगन्मातेनेच मोडून काढला आणि त्या मंदिराच्या पुजाऱ्यालाच पाठवलं आणि त्याने त्यांच्यासाठी जेवण ठेवलं होतं. मी त्याचे आभार मानले व सतीश बाबूंच्या डोळ्याकडे सरळ नजर फेकली. भावनेने त्यांचा ऊर भरून आला व पश्चात्तापाने त्यांनी आपली नजर खाली केली. आम्हाला अगदी मेजवानीचेच जेवण मिळाले. आंब्याचा हंगाम नसतानाही जेवणात आंबे होते. बघा किती सोय करतात. आईच होती ना ती. परंतु आमच्या मेहुण्यांना विशेष भूक नसावी हे माझ्या ध्यानात आले. ते गोंधळून गेले होते व विचारांच्या समुद्रामध्ये खोलवर बुडी घेत होते. म्हणजे त्यांना आश्चर्यच वाटलं ना की असं कसं घडलं बा. कलकत्त्याला परत येत असताना सतीश बाबूंनी माझ्याकडे मवाळ मुद्रेने मधून मधून पाहिले. त्यांच्या मुद्रेवरील भाव क्षमा याचनेचा होता. म्हणजे शेवटी त्यांना ती जाणीव झाली की आपण चुकतोय म्हणून. पण ह्या प्रसंगानंतर त्यांनी त्याबद्दल तोंडावाटे एक चकार शब्दही कधी काढला नाही. जणू काय सतीश बाबूंनी आव्हान दिले म्हणूनच की काय, पुजारी आम्हाला भोजनाचे आमंत्रण द्यायला आला. दुसऱ्या दिवशी मी बहिणीला भेटण्याकरिता तिच्या घरी गेलो. तिने ममतेने माझे स्वागत केले. ती म्हणाली, भाऊराया, काय नवल. पण काल संध्याकाळी हे माझ्यापुढे उघडपणे रडले. ते म्हणाले, देवी, तुझ्या भावाने माझ्यात परिवर्तन घडवून आणण्याकरिता योजना आखली. मला किती आनंद झाला म्हणून सांगू. म्हणजे त्यांनी कबूल केलं की तुझ्या भावामुळेच हे सगळं घडलेलं आहे आणि मला त्याचा खूप आनंद झाला आहे. मला त्याचे शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. काही लोकांचं असतं की जरी जाणीव जरी झाली तरी ते बोलू नाही शकत. म्हणजे स्वभाव असतो एक प्रकारचा. मी तुझ्या बाबतीत जो आजपर्यंत अन्याय केला आहे त्याचे आता मी परिमार्जन करणार आहे. म्हणजे तेच तिच्या होलीमधल्या ज्या साधू पुरुषांना ते काय काय बोलत होते त्याच्यासाठी ते म्हणतात. ते आज रात्रीपासून आपली मोठी जी झोपण्याची खोली आहे तिचे देवघर करूया. आणि तुझी जी ध्यानाची लहानशी खोली आहे तिचा झोपण्याची खोली म्हणून उपयोग करू. मी भावाची कुचेष्टा केली म्हणून मला फार वाईट वाटले व त्याला ते खूप बोलले म्हणून त्यांना वाईट वाटत. मी ज्या बेशरमपणे त्याच्याशी वागलो त्याबद्दल मी स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. पारमार्थिक मार्गावर माझी थोडी बहुत प्रगती झाल्याखेरीज मी मुकुंदाशी न बोलण्याचे ठरविले आहे. जगन्मातेची आता मी दररोज
यापुढे भक्ती करीत जाणार. कधी काळी मला तिचे दर्शन घडो. म्हणजे शेवटी ती व्याकुळता किती कामास आली, की अशा जो नास्तिक मनुष्य होता त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन झालं. पुष्कळ वर्षांनी म्हणजे 1936 मध्ये माझ्या मेव्हण्याला मी दिल्लीमध्ये भेटलो. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर त्यांनी बरीच प्रगती केल्याचे पाहून मला फार आनंद वाटला. म्हणजे पूर्ण त्यांच्यामध्ये बदल झाला. त्यांना जगन्मातेचे दर्शनही झाले असे कळाले. त्यांच्या घरी माझा मुक्काम असताना रात्रीचा बराचसा वेळ ते ध्यानात घालवीत असत हे माझ्या लक्षात आले. तरी त्यांना एक मोठे दुखणे होते व दिवसभर ते कचेरीच्या कामात गुंतलेले असत. एकदा माझ्या मनात विचार आला की आमच्या मेव्हण्यांचे आयुष्य आता फारसे राहिलेले नाही. रमाने माझ्या मनाचा कानोसा घेतला असावा. भाऊराया, ती म्हणाली, माझी तब्येत चांगली आहे पण यांना बरे नसते. तरी पण हे तू ध्यानात ठेव की एखाद्या पतिव्रता हिंदू स्त्रीप्रमाणे मी ह्यांच्या अगोदर मरणार आहे. म्हणजे हे सगळ्या स्त्रियांचं असतं जनरली. तर इथे त्यांनी फुटनोट दिलेली आहे की आपल्या नवऱ्या देखत जर आपल्याला मरण आले तर ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे असे हिंदू स्त्री समजते. अशा मरणाला भरल्या कुंकवाचे मरण समजतात. पतीच्या एकनिष्ठ सेवेचे ते निदर्शक आहे असे समजतात. तर ही प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. आता मी फारशी जगेन असे वाटत नाही असं तिचं म्हणणं. त्या तिच्या अशुभ सूचक शब्दांनी मी दचकलो. पण त्यातील सत्याचा अंश माझ्या ध्यानात आला. हे तिने भाकीत केल्यावर सुमारे 18 महिन्यांनी ती वारली. त्यावेळी मी अमेरिकेत होतो. माझा धाकटा भाऊ विष्णू याने मला पुढील सारी सविस्तर हकीकत सांगितली. ज्यावेळी ती वारली तेव्हा ती व सतीश दोघे कलकत्त्यात होते. विष्णूने मला सांगितलं त्या दिवशी तिने अगदी लग्नाच्या वेळेचा साज शृंगार धारण केला होता. हे आपण पण पाहतो की जेव्हा मरणोपरांत आपण स्त्रियांना पूर्ण जर सदवा असतील तर त्यांना आपण पूर्ण छान असं शृंगार करूनच त्यांना पाठवतो. आज हा विशेष पोशाख कशा करिता सतीश बाबूंनी विचारले. म्हणजे मरायच्या आधीची गोष्ट ती सांगते आहे. या भूलोकावर आपली सेवा करण्याचा हा माझा अखेरचा दिवस. तिला ते कळून गेलं होतं आधीच. तिने यांना पण सांगितलं होतं. रमाने उत्तर दिले आणि थोड्याच वेळाने तिला हार्ट अटॅक हृदयविकाराचा झटका आला. तिचा मुलगा डॉक्टर वगैरे आणण्याकरता बाहेर पडणार तेवढ्यात ती म्हणाली, बाळ मला सोडून जाऊ नकोस. आता काही कशाचा उपयोग नाही. डॉक्टर येण्याच्या अगोदरच मी गेलेली असेल. 10 मिनिटांनंतर तिने आपल्या पतीचे पाय भक्तिभावाने धरले व पूर्ण शुद्धीत असताना रमाने अगदी सुखाने व काही एक क्लेश न होता देहत्याग केला. आपल्या पत्नीच्या मरणानंतर सतीश बाबू अगदी तपस्व्यासारखे वागू लागले. विष्णू पुढे सांगू लागला, एक दिवस तो आणि मी रमाच्या एका हसऱ्या फोटोंकडे पाहत होतो. का हसते आहेस तू? सतीश बाबूंनी एकदम उद्गार काढले. व त्यांची पत्नी खरोखरीची जिवंतच होती. तुला काय वाटले? तू मोठी हुशार आहेस माझ्या अगोदर जाण्याचे ठरवण्यात. तू माझ्यापासून जास्त काळ दूर राहणार नाहीस. मी दाखवून देणार आहे. मी लवकरच तुझ्या भेटीला येईल. या सुमारास सतीश बाबू आपल्या दुखण्यातून चांगले बरे झाले होते आणि त्यांची तब्येतही तशी उत्तम होती. तरी ते विशेष काही कारण न घडता व त्या फोटोग्राफच्या पुढे वर सांगितलेले विचित्रसे उद्गार काढल्यानंतर काही दिवसातच ते वारले. अशा तऱ्हेने माझी प्रिय बहीण रमा आणि तिचे यजमान सतीश बाबू या दोघांनी योगी जन सदृश असा देहत्याग केला. म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी देहत्याग केला होता. हे जे म्हणजे साधक लोक असतात त्यांना एक त्यांचं मरण कधी असतं काय असतं ते आपल्या याच्याप्रमाणे पण त्यांना करू शकतात आणि त्याची जाणीव पण त्यांना पहिलेच झालेली असते. सतीश बाबूंचे दक्षिणेश्वरला एका साधारणशा संसारी माणसाचे एका मूक संत पुरुषामध्ये परिवर्तन घडून आले. तर हा शेवटचं जे वाक्य आहे ते आपल्यासाठी सुद्धा आहे की जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीतून पुढे जातो, साधना करतो आणि अशा प्रकारे व्याकुळता जर निर्माण झाली तर आपण सुद्धा या स्थितीमध्ये पोहोचू शकतो. आपल्याला सुद्धा समाधी होऊ शकते, सगळ्या प्रकारचे दर्शन होऊ शकतात असं. आणि ते आपल्या आतमध्येच असतं सगळं. तर हे आपण आता बघितलं आणि अशा प्रकारे हा 22वा चॅप्टर आपण बघितला. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
आता सोमवारपासून अमृता मॅडम घेतील आणि त्या लागोपाठ घेतील मग 3 ते 15 चॅप्टर बहुतेक त्या घेतील आणि मग त्याच्यानंतर मी घेईन नाही. तर चला, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, नाही तर आपण ध्यान करूया. मॅडम. धन्यवाद मॅडम. हो मी मॅडम. ऐकलं शेवटचं आता 5 मिनिटं माझं हो, झालं. हो. तर आता सोमवारपासून, उद्या तर सुट्टीच आहे आपल्याला. उद्या सुट्टी. सोमवारपासून अमृता मॅडम घेणार आहेत. मी ते पुस्तक बाजूला ठेवते, जरा माझं थोडीशी बाकीच्या गोष्टी पण आहेत. आता माझे वडील गेलेत सातारला हो. त्यामुळे मला पण मोकळीक मिळाली जरा इकडे तिकडे